वाहतुकीचं हे दुष्टचक्र जर आपण वेळीच ओळखलं नाही तर आपल्याला फार मोठ्या आपण संकटात सापडणार आहोत. कारण हे जे नुसतं वाहतुकीचं चक्रव्यूह आहे, हे केवळ आपला वेळ, आपलं इंधन, आपला पैसा, आपलं आरोग्य घेऊन जातं आहे असं नाही. तर यामुळे आपल्याला एकंदर जी आपली जीवनशैली आहे, जे आपलं जीवनमान आहे, त्याच्यावर परिणाम करणारे हे घटक आहेत. आणि प्रत्येकाला असं वाटतं आहे की ही आग माझ्या दारापर्यंत नाही पोचली तर मग मी ह्याच्याकडे लक्ष का द्यावं. पण हा दृष्टिकोन आपल्या सर्वांना एकत्रितपणे विनाशाकडे घेऊन जाणारा आहे. आज आपल्याला या गोष्टींची तीव्रता कदाचित वाहतूक कोंडीत सापडतो तेवढ्यापुरती जाणवत असेल आणि आपण घरी पोचल्यानंतर आरामशीर चहा घेत असताना ह्या गोष्टी आपण विसरून जात असू. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण आपलं वाहन सुरू करून ह्या पुण्याच्या गर्दीत स्वतःला स्वतःला टाकून देतो या गर्दीमध्ये, त्याच्यानंतर आपल्याला या प्रश्नाची तीव्रता जाणवायला सुरुवात होते आणि आपण विचार करतो की अरे काय पुणे आता हे किती गर्दीने गजबजलेलं आहे. परंतु ते गर्दीने गजबजलेलं आहे ते आपल्या डोळ्यासमोरच सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि आपण त्याच्याकडे सुरुवात ते आत्ताची परिस्थितीपर्यंत दुर्लक्ष करत आलेलो आहोत. त्यामुळं माझं हे पुन्हा पुन्हा सांगणं आहे की उणे तर झालेलंच आहे, पण ते आता दुखणे होण्याच्या टप्प्यापर्यंत येऊन पोचलेलं आहे. किंबहुना ते दुखणं झालेलंच आहे. त्या दुखण्याचे एक एक नवीन नवीन विषय आपण ह्या मालिकेत हाताळणार आहोत. पण वाहतुकीचा हा विषय मी का प्राधान्याने हातात घेतला, कारण त्याचे चटके आम्हा सर्वांना नेहमीच बसणार आहेत. कुणाला असं वाटेल की माझ्याकडे कुठे चारचाकी आहे, माझ्याकडे कुठं दुचाकी आहे, मी तर बसने प्रवास करतो. त्यांना तर उलट ह्याचा जास्त त्रास सोसावा लागणार आहे. कारण वाहतूक कोंडीमुळे बसेस वेळेवर पोचणार नाहीत, त्या अनेक ठिकाणी अडकून पडतील. त्यांना बसमध्ये अनेक तास वाया घालवावे लागणार आहेत. आणि या वाहतूक कोंडीमुळे आजूबाजूला जो पसरणारा धूर आहे, तो धूर त्यांच्या श्वासावाटे, त्यांच्या शरीरात, त्यांच्या फुफ्फुसात जात आहे. त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीचा सगळ्यात जास्त फटका बसणार आहे. वेळ तर वाया जाणार आहे, त्याबद्दल काही शंका नाही. त्यामुळे माझं हे पुन्हा पुन्हा सांगणं आहे की आपण फक्त ज्या तात्पुरत्या मलमपट्ट्या आहेत त्या करून ह्या प्रश्नाच्या मुळापाशी जाणार नाही, तर आपण केवळ वरवरचा दिखाऊपणा करतो आहे. अनेक निवडणुका येतील आणि जातील, हा प्रश्न कुणाच्याही आवाक्यातला राहिलेला नाही, हे मी अत्यंत जबाबदारीने इथे विधान करत आहे. कारण वाहनंच एवढी आहेत की अक्षरशः आता सम अंक असलेली वाहनं रस्त्यावर आणायची का विषम अंक असलेली वाहनं रस्त्यावर आणायची, का कुठल्या वाहनांना कुठल्या दिवशी सुट्टी द्यायची हे जाहीर करायची वेळ आलेली आहे. असा प्रयोग दिल्लीत फार पूर्वी झालेला आहे. त्याला यश मिळालं का नाही हा नंतरचा विषय आहे. परंतु एवढी सगळी वाहनं एकाच वेळेस रस्त्यावर न येऊ देण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. याशिवाय पुण्यात चारी दिशेकडून येणारी जी हेवी वाहतूक आपण ज्याला म्हणतो, की जी जड वाहतूक आहे, त्या वाहतुकीसाठी सुद्धा आपल्याला काहीतरी तोडगा काढावा लागेल. कारण ही जड वाहतूक दिवसभर पुणे शहरातून ह्या टोकाकडून त्या टोकाकडे जाते आणि त्यामुळे रस्ता अडला जातो, अपघात होते, कोंडी होते. त्याच्याखाली येऊन अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत. त्याचबरोबर कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत, त्या गाड्यांमधून जे कचऱ्याचं निथळणारं पाणी आहे, ज्याला लिचेट म्हणतात, त्याच्यावर घसरूनसुद्धा अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. नुकतंच कोथरूड परिसरात एका 19 वर्षाच्या मुलीला याच लिचेटवर घसरून आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्याशिवाय रस्त्यावर होणारा चिखल, त्यावरून घसरणाऱ्या गाड्या, वाळू, खडी याच्यावरून घसरणाऱ्या गाड्या, होणारे अपघात, ह्या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. हेवी जड वाहतुकीमुळे सुद्धा त्या सळ्या वाहून येतात, त्या विटा वाहून नेतात, खडी असेल, वाळू असेल ते वाहून नेतात, इमारतीचं सामान वाहून नेतात. त्यांच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. त्यांना बाहेरून जायला काहीतरी पर्यायी मार्ग द्यावे लागतील किंवा त्यांना सकाळी साधारण 8-9 ते रात्री 10 अशी 12 तास शहरातली वाहतूक बंद करावी लागेल. आता पुण्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी ट्रॅव्हल एजन्स्या खूप काम करत आहेत. त्यांची हजारो वाहने सकाळी पुण्याच्या दिशेने येतात आणि हजारो वाहने पुण्यातून इतर सर्व दिशांना रात्री बाहेर पडतात. याचा प्रचंड ताण पुण्यातल्या वाहतुकीवर येतो आणि त्याचा त्रास आपल्या सर्वांना सहन करावा लागतो आहे. याच्यावरही कुठलाही मार्ग काढण्यात आलेला नाही आणि मला वाटत नाही त्याच्याबद्दल कोणाकडे काय इलाज असेल. संगमवाडीवरून ह्या सगळ्या ट्रॅव्हलच्या कंपन्यांचं काम चालतं आणि हजारो ट्रॅव्हल गाड्या या पुण्यातून बाहेर पडतात. त्यामुळं अहमदनगर मार्गे औरंगाबाद, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, अनेक ठिकाणी जातात. किंवा इकडं नाशिक असेल, खाली कोकणात असेल, कोल्हापूर असेल, मुंबईकडे असेल, पालघरकडं असेल, रायगडकडं असेल किंवा इतर राज्यात जाणाऱ्या गाड्या असतील. या सर्वांचा ताण पुणे शहरावर येत आहे. पुणे शहर विस्ताराची
पुणे शहराच्या विस्ताराची, वाढीची, वाहनं सहन करण्याची एक मर्यादित क्षमता आहे, ती क्षमता ओलांडली गेलेली आहे. पुण्याची अशी परिस्थिती नाही की सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे किंवा हार्बर रेल्वे, ट्रान्स हार्बर रेल्वे अशी लोकलची सोय असेल. अशी सोय पुण्यात शक्य नाही. पुण्याला बेस्टसारखी पर्यायी बस व्यवस्था नाही. ठाणे महानगरपालिका जशी बस सर्व्हिस देते किंवा मुंबई ठाणे किंवा आपण ज्याला महामेट्रो म्हणतो किंवा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणतो, तिथे रस्त्यांचं जाळं आहे, तिथे टॅक्सी आहे, तिथं रिक्षा आहे, तिथं स्कायवॉक आहे, तिथं लोकलचं जाळं आहे. या सगळ्या जाळ्यामुळं तिथे वाहतूक कोंडी अशा ह्या गोष्टी फार कमी पाहायला मिळतात. त्या मानाने पुण्याला अशा लोकल, टॅक्सी, रिक्षा यांची वाहतूक नाही. रिक्षांची अरेरावी आणि रिक्षामार्फत केला जाणारा प्रवास व्यवहार याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलूया. परंतु महामुंबईला जशा सोयी उपलब्ध आहेत तशा पुण्याला होण्याची शक्यता नाही, होणार नाही. त्यामुळे वाहतुकीचं हे जे चक्रव्यूह आहे, वाहतुकीमुळे आपल्या सर्वांच्या दररोजच्या जीवनाचा जो एक मोठा आपल्याला काय म्हणतो त्याला अडचणींचा सामना करावा लागतो आहे, त्याला तोडगा काढणे आपल्या सर्वांच्या अशक्य कोटीतली बाब झालेली आहे. त्यामुळं आहे त्याला तोंड देणे आणि आजचा दिवस ढकलणे, आजचं मरण उद्यावर ढकलणे एवढेच आपल्या सर्वांच्या नशिबी हे आलेलं आहे. आज पुणे, उणे आणि दुखणे आणि लादलेल्या महानगरीकरणाचे दुष्परिणाम या मालिकेतील हा पहिला लेख मी तुमच्यासमोर वाहतुकीचा मांडलेला आहे. त्याचा पूर्वार्ध आपण पाहिला, आता हा उत्तरार्ध आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यावेळेस माझा व्हिडिओ शूट करताना थोड्या अडचणी आल्यामुळे तो व्हिडिओ कट करण्यात आला. त्यामुळे मी हा दुसरा व्हिडिओ केलेला आहे. वाहतूक कोंडीच्या ह्या आपण विस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे आहोत हे तर आता सगळ्या दर्शकांच्या लक्षात आलं असेलच. या अनुषंगाने तुमचे जे अभिप्राय आहे, तुमचं जे म्हणणं आहे ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये लिहून जरूर कळवा. ही मालिका अशीच पुढे चालू राहणार आहे. या मालिकेत अनेक नवे विषय येणार आहेत आणि तुम्हाला असं वाटतं कुठल्या विषयावर मी या विषयावर बोलावं किंवा माझं मत प्रकटन करावं ते विषयसुद्धा मला कळवा. हा यूट्यूब चॅनल जो ऑफबीट नावाने आहे तो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि पुण्याच्या विस्तारीचे, पुण्याच्या वाढीचे, पुण्याच्या विकासाचे आणि आपल्या सर्वांचं जीवनमानावर परिणाम करणारे, प्रभाव टाकणारे जे घटक आहेत, विशेषतः आपण सर्वांनी पुण्यात जन्म घेतला आहे, आपल्या 7 पिढ्या पुण्याच्या ग्रामस्थ आहेत, त्या सर्वांपर्यंत हे विषय गेले पाहिजे. त्या सर्वांना हे विषयांची जाणीव झाली पाहिजे आणि इतर जे बाहेरून येऊन इथं स्थायिक झालेले लोक आहेत त्यांना पण ह्या प्रश्नाची तीव्रता, या प्रश्नामुळे काय काय घडू शकतं हे कळायला हवं. म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ, हे चॅनल शेअर करा अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. एवढं बोलून मी आजचा हा व्हिडिओ इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.